महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसींचे मेळावे हे लाखोच्या संख्येने होत आहेत. छगन भुजबळ असतील, राजाराम पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं या ठिकाणी मेळावे होत आहेत. आपण बघतोय की आज ठाणे भिवंडी या ठिकाणी ओबीसीचा महानिर्धार मेळावा होतोय. ओबीसी समाजाचे नेते जे कोकणात ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी, अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी लढतात, राजाराम पाटील सर आपल्या सोबत आहेत. सर काय सांगाल, भव्य दिव्य असा महान मेळावा या ठिकाणी निर्धार महामेळावा होतोय, काय सांगाल, एकूणच काय भूमिका आहे आजच्या या मेळाव्यात? या मेळाव्याला महत्वाचे सर्व ओबीसी नेते इथे आलेले आहेत. मोठ्या संख्येने लोक येत आहेत आणि या भागामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा पेटलेला आहे. तुमचे जगदीश भाई आलेले आहेत इथे. आपलं स्वागत आहे भाई. तुमची वाट बघतोय आम्ही. तर या इथे आरक्षणाचा मुद्दा तर पेटलेलाच आहे, परंतु ओबीसी आरक्षणाबरोबर इथल्या जमिनींची लूट जी मराठा राज्यकर्त्यांनी केली आहे ती लोकांच्या लक्षात आली आहे आणि त्यामुळे या भागातून प्रचंड उद्रेक भविष्य काळात होणार आहे. एकूणच आपण बघतोय की कोकणामध्ये ओबीसी समाजामध्ये आरक्षणाबाबतची मोठी जनजागृती आहे. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आप्पासाहेब नारायण नागू पाटील असतील, गुहागरचे भोले गुड्डे असतील, यांनी मोठी लढे आणि आंदोलन त्या ठिकाणी तरीच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून भूमिग्रस्तांसाठी उभारलेले आहेत. ओबीसींचं त्या पद्धतीचं आज या मेळाव्यामध्ये काही योगदान आहे का? उपस्थिती कशी असणार आहे? आमच्या आगरी सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख खानकर साहेब इथे आहेत. इथे भंडारी समाजाचे मुंबईचे नेते आहेत. एक आमचे मोठे नेते आहेत, त्याचं नाव सांगा. कल्पेश केणी म्हणून आहे. असे सगळे मोठे नेते आहेत. आमचे उत्तमजी इथे आलेले आहेत घनसोलीवरून. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आता ओबीसीना हे शोषण करायला लागलं. बाबासाहेब आंबेडकरांनी जी जागृती कुळ कायद्याची केली होती त्या कुळ कायद्याची अंमलबजावणी 70 वर्षात जे मराठा महसूल मंत्री आले, मुख्यमंत्री आले, गृहमंत्री आले, त्यांनी केली नाही. आणि इथे बिल्डर लॉबीने या ठाणे जिल्ह्याला लुटलं, रायगड जिल्ह्याला लुटलं आणि हा सगळा राग आज या मेळाव्यातून व्यक्त होणार आहे. एकूणच आजच्या या मेळाव्याला कोण कोण नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत? उपस्थिती कशी असेल, काय अंदाज? अतिशय चांगली उपस्थित असेल. या सगळ्या ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय छगनराव भुजबळ करतात. आता इथे खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे. राजाराम साळवी जे आमच्या आगरी सेनेचे नेते आहेत त्यांचं मोठं नेटवर्क इथे पाहायला मिळतंय. त्यांचं संघटन अत्यंत गावागावात आहे आणि त्यांच्या आधारावर आमचे दशरथदा पाटील असतील, आमचे बबनजी तायवडे असतील, प्रकाशजी शेंडगे असतील, हे सगळे कोळी समाजाचे नेते, सगळे नेते इथे एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी बांधव इथे लाखोच्या संख्येने धडकणार आहेत. मोठ्या संख्येनं मैदान देखील भरलेलं आहे. पोलीस बंदोबस्त मोठा आहे. ठाणे सीएम यांचा या ठिकाणी निवासस्थान आहे, बालेकिल्ला आहे. कसा प्रभाव पडेल या सगळ्या राजकारणावर आणि समाजकारणावर? एकूणच मराठा समाज हा कधी मागासवर्गीय नव्हता. 70 वर्षात त्यांची सत्ता असून सुद्धा त्यांनी ओबीसी मध्ये आरक्षण मागितलं. हा महाराष्ट्राच्या जनतेशी, मागासवर्गीय जनतेशी कृतज्ञपणा होता आणि म्हणून मुख्यमंत्री ठाण्यामध्ये झाले. सातारचे मुख्यमंत्री, त्यांना आमच्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांनी मुख्यमंत्री केलं, पण त्यांनी उपकाराची फेड अशी केली की आता या ओबीसीच्या आरक्षणामधून आरक्षण मागून स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट घातलेला आहे. इथल्या जमिनींची लूट इथला लोढा बिल्डर करतोय, शिडको करतोय. आत्ताच अदानींनी अख्खी मुंबई खरेदी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. या सगळ्या प्रकारांमध्ये आरोपी हे इथले मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना याची किंमत निश्चित मोजावी लागेल हे मी विश्वासाने सांगतो. मराठा समाजाचे जे नेतृत्व करतात एकूणच आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील, हे ज्या पद्धतीनं ओबीसी मधून आरक्षणाचा वाटा मागत आहेत, ही आपण संविधानाचे आणि कायद्याचे अभ्यासक आहात, ही संविधानिक दृष्ट्या बाजू योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? संविधान विरोधी बाजू आहे. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला आरक्षण नाकारलं की तुम्ही शांत बसलं पाहिजे, परंतु तुम्ही ऐकत नाही. कारण तुमचं राज्य मराठ्यांचंही आहे आणि सगळे पृथ्वीराज चव्हाण असतील, भास्कर जाधव असतील किंवा आशिष शेलार असतील, हे सगळे मराठा नेते छगन भुजबळावर तुटून पडतात. एक ओबीसी नेता आज त्यांना तोंड देतोय, पण निश्चितपणे आज जी लोक आलेली आहेत ती लोक याला उत्तर देतील आणि ओबीसी आता जागा होतोय. महाराष्ट्राची सत्ता ब्राह्मण मराठ्यांना सोडावे लागेल, या ओबीसी आंदोलनाची ताकद असेल. एकूणच आपण बघतोय की गाव असतील, खेडेपाडे असतील किंवा कोकणातली भूमी असेल, या ठिकाणी तळागाळामध्ये ओबीसी असतील, मराठा बांधव असतील, हे गुन्हा गोविंदाने राहतात आणि एकात्मतेचं दर्शन देखील अनेक ठिकाणी घडतं. मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता हा सगळा उद्रेक आणि असंतोष दोन समाजामध्ये उसळतोय,
त्याचं काही राजकीय कोणी पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय का आणि हा संघर्ष कुठपर्यंत टोकापर्यंत जाऊ शकतो? हा राजकीय पोळी भाजण्याचा विषय नाही. हा विषय कसा आहे की महाराष्ट्राचं शोषण हे मराठा सरकारने केलंय. मराठा मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, ब्राह्मण लोक या उच्चवर्णीय लोकांनी केलंय. ते कळायला स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष गेली. आता लोकांना कळलं की आमचे सातबारे संपवली कोणी? मराठा मुख्यमंत्र्यांनी, मराठा गृहमंत्र्यांनी. ते निश्चितपणे इथे शोषणाचंच काम करतायत. आम्हाला कल्पना आहे मराठा, आगरी, कोळी, भंडारी, ओबीसी भाऊ म्हणून राहत होते. पण हे अति झालं. सगळे लूट पूर्ण झाली आणि सगळे सरकार तुमचं असताना आम्ही मागासवर्गीय झालो. आता आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे. ती कवच कोणती होती ओबीसीची, ती संपवण्याचा जेव्हा प्रयत्न मराठा समाजातून झाला त्यावेळी चिकित्सा व्हायला लागली आणि प्रत्येक वस्तीमध्ये कळायला लागलं की या देशातले शोषक इंग्रज, पोर्तुगीज, मोगल नव्हते, तर मराठा शासकांनी महाराष्ट्राला तर लुटलं, त्यांच्यातल्या गरीब मराठ्यांना पण लुटलं. आणि म्हणून हे सगळा गरिबांचा, मागासवर्गीयांचा संघर्ष आता थांबू शकत नाही. बरं, या संघर्षाला समतेचा संघर्ष असं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. संविधानिक संघर्ष आहे, यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. संघर्ष व्हायचा असेल तर होऊ दे. जो जमिनीसाठी, कुळ कायद्यासाठी केला आम्ही, जो पाण्यासाठी केला, जो जंगलासाठी केला आणि आता आमच्या गावठाणांसाठी, घरांसाठी होत असेल तर त्या संघर्षाला पर्याय नाही. आम्ही लढायला तयार आहोत. ओबीसीचा लढा जो आहे आता सध्या तो अस्तित्वासाठी लढा मानला जातोय आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्रातील अनेक दिग्गज विविध पक्षाचे, राजकीय पक्षाचे, सामाजिक नेतृत्व करणारे लोक आहेत ते या ठिकाणी करताना दिसत आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष असतील, प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, याबरोबरच जे काही संभाजी महाराज असतील किंवा उदयनराजे भोसले असतील, शरद पवार असतील, एकूणच महाराष्ट्रातले आणि देशातले पहिल्या फळीतले जे नेते आहेत ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेमध्ये आहेत. आपण काय? अतिशय चुकीची भूमिका आहे. त्यांनी संविधानाचा नीट अभ्यास करावा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली समता बघावी. मराठा समाज लाखोंचे, कोटींचे मोर्चे काढतोय म्हणून दडपणाखाली येऊ नका. सरकार आलं ठीक आहे, पण महाराष्ट्रातले विद्वान नेते, विचारवंत नेते असं कसं करू शकतात की आदिवासींपेक्षा मराठा समाज मागासलेला आहे का? मातंगांपेक्षा मागासलेला आहे का? भटक्या विमुक्तांपेक्षा मागासलेला आहे का? महाराष्ट्राचे 150 आमदार, डझनभर मुख्यमंत्री, गृहमंत्री तुमचे आहेत, ऊसाची शेती तुमची आहे, पाणी तुमचं आहे, जे सत्ता आहे ते मराठ्यांकडे असताना तुम्ही मागासले कसे? यामध्ये महाराष्ट्रातल्या बुद्धिमंतांचा पराभव झालेला आहे. ते मराठ्यांना घाबरतात. परंतु इथला आगरी, कोळी, भंडारी कोणालाही न घाबरणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराचा नाव आहे आणि तो कोणाला घाबरणार नाही. महाराष्ट्रात नाही, देशाला समता शिकवेल. जे पराभूत नेते आहेत त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि एकदा न्याय करावा. मराठ्यांना कुठलीही गोष्ट कमी पडलेली नाही. त्यांच्या संख्येपेक्षा प्रशासनात त्यांना प्रतिनिधित्व आहे, पोलिसांमध्ये आहे, त्यांचं राजकारणामध्ये आहे, सांस्कृतिक क्षेत्रात आहे. आणि म्हणून मागासलेला उपेक्षित जो ओबीसी, एससी, एसटी होता त्यांना आरक्षणाचा अर्थ कळत नव्हता. 70 वर्षानंतर या जरांगे पाटलांच्या आंदोलनाने कळायला लागलाय. मी जरांगे पाटलांना धन्यवाद देईन, पण त्यांनी जी भाषा आहे ना, मुंबई घाण करायला मी येणार आहे, ट्रॅक्टर मोर्चा असली भाषा करू नये. इथे अत्यंत शूर, तडफदार आणि बाणेदार लोक राहतात. तुम्ही या लोकांच्या चेहऱ्याकडे बघून पाहू शकता. त्यामुळे बीड मधलं जे ज्ञान आहे जरांगे पाटलांचं त्यांनी त्याच्या गावात ठेवावं. इथे दंगली करण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. इथे दंगली केल्या तर मातृसत्ताक मुंबई झोडपून काढल्याशिवाय राहणार नाही, या निमित्ताने मी सांगतो. एका बाजूला देशामध्ये आपण बघतोय की खाजगीकरण, उदात्तीकरण आणि जागतिकीकरणाला ऊत आलेला आहे. त्या बाजूला जर आपण बघाल तर सर्वत्र आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा केली जाते, किंबहुना तशी संविधानिक संपुष्टात आणण्यासाठी तशी कायदे प्रणाली देखील राबवण्याचा प्रयत्न आणि वर्चस्व त्या ठिकाणी दिसून येत आहे. आज जर आपण बघाल तर ज्या पद्धतीनं आरक्षणाचं किंवा संविधान धोक्यात आलेलं आहे, संविधान बचाव एका बाजूला आणि संविधान हटाव एका बाजूला, अशा पद्धतीनं या ठिकाणी आहे. आरक्षण विरोधी आणि आरक्षण समर्थक यांचं देखील बलाबल या ठिकाणी दिसून येत आहे. काय सांगाल एकूणच कशा पद्धतीनं आजचा हा संघर्ष आहे? महाराष्ट्राचं खाजगीकरण हे मराठा लोकच करतात, ब्राह्मण लोकच करतात आणि तेच आरक्षण मागतात. आरक्षणाच्या विरुद्ध केसेस पण त्यांनी टाकल्या सराटे पाटलांनी. तुम्ही एका ठिकाणी आरक्षण मागता, वरती ओबीसीचं आरक्षण संपवा, ओबीसीतल्या प्रभावी जाती असतील, माळी असतील, तेली असतील, आगरी असतील, यांना बाहेर काढा. ही भाषा संविधानाची नाही, ही दादागिरीची भाषा आहे. आणि दादागिरीला उत्तर दादागिरीने कसं द्यावं हे इथल्या ठाणे जिल्ह्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांना माहित आहे. आणि त्याच्यामुळे हे जे चालू आहे या प्रकाराचा मी निषेध करतो. आणि भारतीय संविधानाची जी समता आहे ती समतेचं नवीन आंदोलन देशामध्ये सुरू झालंय. आणि आपल्याला कल्पना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची सगळी आंदोलनं या अपरांत भूमीतून केली, भगवान बुद्धांच्या भूमीतून, रायगड, ठाणे, पालघर मधून केली. आणि इथला आता ओबीसी समाज खऱ्या अर्थाने जागृत झालेला आहे. आणि ही जी विषमता आहे, हा विषमता संपवण्याचा आम्ही प्रयत्न करू. राज्य चालवण्याची क्षमता
मराठा एकनाथ शिंदेसह आजीबाजी सगळे मुख्यमंत्री मग पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील या सगळ्यांमध्ये नाही हे त्यांनी सिद्ध केले. आता हे राज्य आमच्या हातात द्या, आम्ही राज्य चालू, मागासवर्गीय राज्य चालू शकतात, ओबीसी राज्य चालू शकतात, हा संदेश मी देतो. माझ्यासोबत आगरी सेनेचे नेते आहेत, भंडारी समाजाचे नेते आहेत, यांना 2-2 प्रश्न विचार. ओबीसी निर्धार महामेळाव्यासाठी प्रचंड अशी गर्दी आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष या ठिकाणी दिसून येतोय. जशा मराठा समाजाच्या टोलेजंग सभा होतात तशाच ओबीसीच्या देखील सभा होत आहेत. आजच्या सभेची देखील भव्य दिव्य तयारी आहे. काय सांगाल, काय तुमच्या मनात भावना आहे? हा काही संघर्षाचा प्रश्न नाहीये, हा साधारणतः हक्कासाठी लढतो आम्ही. आतापर्यंत महाराष्ट्र सरकार सांगत होतं की मराठा आरक्षण हे ओबीसी मधून आम्ही देणार नाही, परंतु महाराष्ट्र सरकारची आता भाषा बदललेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे इतर जे मंत्री आहेत मराठा समाजाचे, त्यांनी आता असं ठरवलंय की हे आरक्षण आपल्याला शिवाजी छत्रपतीच्या शपथेमुळे द्यावं लागणार, म्हणून आता कुठल्या तरी आरक्षणामधून हे आरक्षण देण्याची त्यांची तयारी आहे. परंतु हे संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय, सर्व ओबीसी समाज हा एकवटला आहे. त्याच्यामुळे आता त्यांना जशी त्यांची झोप उडाली तशी ओबीसी समाजाची झोप उडालेली. एकूणच आक्रमक भूमिका ओबीसी नेते घेताना दिसत आहेत. काय सांगाल, काय नाव आपलं आणि एकूणच ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा पद्धतीची भूमिका एकूणच स्पष्ट झालेली आहे, काय सांगाल? माझं नाव मनोज मासेलकर, मी मुंबईवरून आलो आहे. मी मुंबईमध्ये कुळांचं आंदोलन चालवतो. आमच्या बापाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण जसं दिलं आहे तसंच आम्हाला कुळ कायदा करून आगरी, कोळी, भंडारी आणि आदिवासी या मुंबईतल्या मूळ भूमिपुत्रांना जमिनीचं आरक्षण दिलं होतं. ते जमिनीचं आरक्षण कुळांपर्यंत पोहोचू नये, तसंच येथील भूमिपुत्रांपर्यंत पोहोचू नये याचं जे नियोजन त्यावेळेस असलेले वरिष्ठ पातळीवर जे अधिकारी होते त्यांनी केलं. आणि आज आम्ही मुंबईमध्ये घरांसाठी संघर्ष करत आहोत. एकूणच आपण बघतोय की ओबीसी नेते जे आहेत ते या ठिकाणी प्रभावीपणे आपली भूमिका मांडत आहेत. संविधानिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका देखील ते स्पष्ट करत आहेत आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या भूमिकेतून नेते, जे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ज्या पद्धतीनं भूमिका घेतात, ही भूमिका देखील त्यांची चुकीचा असल्याचं या ठिकाणी राजाराम पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना स्पष्ट केलंय. धम्मशील सावंत, मॅक्स महाराष्ट्र, भिवंडी, ठाणे.